नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगाव येथे मर्मचिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन. 300 रुग्णांनी घेतला लाभ. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक व्याधींवर मात करण्यासाठी नाशिकच्या नांदगाव येथील स्वामी विवेकानंद नगर येथे आयोजित 3 दिवसीय योग आणि मर्मचिकित्सा शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला. पुण्यातील ज्ञान आश्रमचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर हेमंत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. 50 वर्षांहून अधिक अनुभव असलेले डॉक्टर खेडेकर यांनी सुमारे 300 रुग्णांना मार्गदर्शन व उपचार दिलेत. मर्मचिकित्सा, योगा आणि निसर्गोपचार यांच्या समन्वयातून जुनाट आजार कसे बरे होऊ शकतात याचे प्रात्यक्षिके यावेळी देण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर खेडेकर यांच्यासोबत डॉक्टर साहेबराव वाघमारे, डॉक्टर अवधूत, डॉक्टर उमा सोनार, बाबासाहेब मोटे, डॉक्टर सुरेश, डॉक्टर पाटील आणि डॉक्टर सूर्यवंशी या वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले. तसेच भास्कर शिंदे, सुनील आहेर आणि पंचगव्य तज्ज्ञांनी या शिबिराच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावली. चव्हाण इथे नांदगावलाच असतो, ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करतो. पण सरांचं ज्यावेळेस माहिती झालं की सर नांदगावला येत आहे आणि ड्रगलेस थेरपी देत आहे, म्हणजे ही लोकांच्या आरोग्याची एकदम चांगली गोष्ट आहे. आणि त्यासाठी मग मी इथं आलो, सरांकडे बघितलं. 3 दिवसापासून मी पण येतोय. मी स्वतः डोळ्यांसाठी थेरपी घेतली, माझ्या वडिलांसाठी पण थेरपी घेतोय मी. आणि मला बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 90% मला चष्माच मी लावत नाही 3 दिवसापासून. आणि आज खूप परदेशात जो गेलो ते मर्म योगा ह्या विषयाला घेऊनच की ज्या लोकांना योगा करता येत नाही, एक्सरसाइज करता येत नाही, त्या लोकांना मी योगा शिकवायला लागलो. आणि ज्या लोकांना योगा करता येत नाही त्यांना मी मर्मचिकित्सा द्यायला लागलो. ह्याद्वारे कुठूनही त्यांना बरं वाटावं. असे अनेक विकार आहेत की फ्रोझन शोल्डर आहे, कमरेचे विकार आहेत, डोक्याचे विकार आहेत, मायग्रेन आहे. चिकित्सेला याच्यात संस्कृतमध्ये त्याचं व्याख्या अशी केली आहे की मर्म जानत इति मर्मा, अचूक मर्म ओळखलं. आपण ते मराठीत पण बोलतो, अचूक मर्म ओळखलं. तर ज्या काही व्याधीची अचूक जागा ओळखू शकतो तो मर्मयोग. तर ती अचूक ओळख ही आमच्या ऋषीमुनींनी त्याचा जो केलेला ड्राफ्ट आहे त्या ड्राफ्टला अनुसरून जर काम केलं तर आपल्याला ती जागा अचूक ओळखता येईल. याच्यात तुम्ही नमस्कार, मी साहेबराव वाघमारे, मर्मचिकित्सा ज्ञानपती तज्ज्ञ आणि पंचकर्म उपचारक. तर गेले 21 वर्षापासून मी ह्या सेवेत आहे. आता मर्मचिकित्सा जी आहे तर ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं औषध किंवा कुठला ड्रग्स किंवा अन्य कुठलं काय दिले जात नाही. फक्त आपल्या बॉडीमध्ये 107 मर्म आहेत आणि 108वा मर्म म्हणजे आपलं मन आहे. तर ते आपले मर्म जर आपण योग्य ठिकाणी प्रेस केलं तर तिथला जो भाग आहे तो पूर्ण ॲक्टिव्ह होतो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण एक म्हण आहे की मर्मावरच बोट ठेवलं, म्हणजे की ह्या मर्माला पूर्वीपासून फार इतिहास आहे. तर अशा पद्धतीनं मर्मचिकित्सक म्हणून मी सध्या सरांबरोबर गेले 10 वर्षे कार्यरत आहे. आणि त्याचबरोबर मनोहर सोनार, मी प्रॉपर ठाणा. हेमंत खेडेकर हे माझे कलिग भाऊ आहेत. त्यांच्या सानिध्यात राहून मी हे नॅचरोपॅथी शिकण्यात मला इंटरेस्ट होता म्हणून गेले 15 वर्षे मी त्यांच्यासोबत काम करत आहे. आणि जे पेशंट बरे होतात त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून एक खूप समाधान वाटतं. आणि आपली त्यांच्या सेवा केली त्यामुळे पण एक मनात समाधान वाटतं, आनंद निर्माण होतो की आपण कोणाला तरी मदत करू शकलो, त्यांची व्याधी बऱ्या करू शकलो. तर आपण कुठलंही औषध वापरत नाही. ऑइलची थेरपी असते, ऑइल मसाज, रोलर असतो, एक स्प्रिंग टाईप सुई असते, त्याने आपण ट्रीटमेंट देतो. मी वसंत नागरे, कृषी अधिकारी चांदवड. मी 29 तारखेला संध्याकाळी मला डॉक्टर सुरेश साहेबांना समजलं की यांच्याकडे पुण्याची डॉक्टर खेडेकर साहेबांची टीम आली आहे आणि मला फ्रोझन शोल्डरचा त्रास होता. मी ऑर्थोपेडिकडे फोटो काढले. नंतर सर 1.5 महिन्याचा उपचार करतोय, परंतु माझा हात वर होत नव्हता. परंतु सरांकडे 2 दिवस ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर जवळजवळ माझा 75-80% हात वर व्हायला लागला आणि मला अतिशय चांगलं वाटलं.